गार्गेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. 79 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 52 धावांवर खेळतोय 21 चेंडूमध्ये चेतन. या वेळेला फुल टॉस चेंडू आणि इथे हायस्ट टोटल आपल्याला बघायला मिळते. तानसा किंग संघाविरुद्ध जी धावसंख्या डॉन किलरने उभारली होती तो रेकॉर्ड ब्रेक आपल्याला होताना बघायला मिळतोय. सोनावे इंडियन्स संघाविरुद्ध MM सोनावे इंडियन्स या संघाने आता इथे मात्र एक उच्चांक प्रस्थापित केलाय. 85 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळते. दोन संघांविरुद्ध चेतन पाटील सरपाडा या खेळाडूच्या बॅटमधून 22 चेंडूमध्ये 58 धावांची मात्र वादळी खेळी आपल्याला बघायला मिळते. ऑरेंज कॅपसाठी 5 धावांची गरज आहे चेतनला. या वेळेला आपण बघतोय चेतनच्या बॅटमधून पुन्हा एकदा मात्र षटकार येतोय आणि या पूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा ज्याच्या नावावर आपल्याला बघायला मिळतोय तोच चेतन मात्र मैदानाच्या आतमध्ये. 138 धावा 3 सामन्यांमध्ये मात्र ह्या 138. तर चेतन प्रणय पाटीलच्या 6 सामन्यांमध्ये 137 धावा आहेत. सागर कुडूच्या 119 धावा 6 सामन्यामध्ये. प्रणय घरतच्या 6 सामन्यामध्ये 123 धावा आहेत. तर चेतनच्या 3 सामन्यांमध्ये 138 धावा. व्हॉट बॅटिंग, जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गार्गेश. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. 91 धावा धावफलकावर. लगातार 3 षटकार पुन्हा एकदा येतील का याच्या बॅटमधून. यावेळेला मात्र मोठा फटका चेंडू आउट ऑफ पार्क. 6 धावा. शौर्य वॉरिस भामटपाटीच्या स्टँड मध्ये आणि दिवाकरजी पाटील साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज जात आहे. तर जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल या समालोचन कक्षामध्ये बदल होईल. मंथनजी गरत व्हॉइस ऑफ दौली आपल्याशी जोडले जातील. तत्पूर्वी धन्यवाद. आला बाबूराव आता आला बाबूराव आला